शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून सुनीलजी गुट्टे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. ते थेट माझ्यासोबत आहेत. नेमकं काय शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे तुम्हाला आढळून येत आहेत ते तुमच्याशी संवाद साधतायत? शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आढळून आलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे आपला शेतकरी हक्क मोर्चा जो यशस्वी झाला आणि त्यांनी भरपूर लोकांचे डोळे उघडले. माहिती समस्या सगळ्यांनाच आहेत, कारण पोट जर दुखत असेल तर आपल्यालाच आधी कळतं, पण एकत्रीकरण झाल्याने कळतं की गावात किती लोकांचं पोट दुखत आहे, काय आजार आहे. तसं हे शेतकरी हक्क मोर्चा जो होता त्या मोर्चाच्या अनुषंगाने सोयाबीनला जो रेट भेटत नाही, कापसाला जो रेट भेटत नाही, कर्जमुक्तीचा आश्वासन जे दिलं ते काय झालं नाही, आणि विम्याचा मेन प्रश्न. तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय सहभाग तुम्ही नोंदवलात का? खरं तर शिवस्वराजी यात्रा जी झाली त्याच्यामध्ये तुम्ही सूर्योदय न्यूज चॅनलची सहज चर्चेदरम्यान म्हणालात की आई या राजकारणामध्ये आहे, पण तुम्ही हे सक्रिय सहभाग कधीपासून नोंदवला? सक्रिय संवाद म्हणजे असं आहे की आमच्या घरातून तिकीट मागणी जी झालेली ती मागच्या 4 महिन्याखालीच पत्रकार परिषदेमध्ये माझ्या आईनी सदस्यता मागितली, आमदारकी लढवण्याची इच्छा दाखवली. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मी आईसोबत काम करत असताना पक्षाच्या भरपूर लोकांसोबत भेटी झाल्या, आणि भेटी चालू असताना त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातले दोन्ही नावं समोर ठेवा, पक्ष सर्वे करत असताना ठरवेल की त्यांना काय करायचं आहे. मग त्या अनुषंगाने जेव्हा ही पक्षाची भूमिका ठरली की दोघांचे नावं सर्वेमध्ये राहू द्या, मग आमची आपसामध्ये चर्चा झाली, माझी, माझ्या आईची, बहिणीची, भावाची. आम्ही सगळ्यांनी आपसामध्ये चर्चा केल्यानंतर असं ठरलं की युवा पिढीमध्ये जर तिकीट जाणार असेल आणि साहेबांचं म्हणणं जर असं असेल की नाव पुढं राहू द्या, मग ते परिवारामध्ये संमती बनल्याने आम्ही इच्छुकाचा फॉर्म दोघांनी भरलेला आहे. कधी फॉर्म भरला तुम्ही? तो मला वाटतं की तरी 5 तारखेपर्यंत मागच्या महिन्याच्या भरायचा होता. मग सदस्यता नोंदणी करून तो इच्छुकाचा फॉर्म मला वाटतं 1-2-3 तारखेला मागच्या महिन्यामध्ये भरला, माझा आणि आईचा दोघांचा. तुम्ही जे काल ट्रॅक्टर मोर्चा, बैलगाडी मोर्चा जो काढला महसूल कार्यालयावर, ते तुमच्या थ्रू तुम्ही काढला होता की काही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तो मोर्चा होता? नाही, शेतकरी संघटना हे एक आपल्या शेतकरी संघर्ष समितीचे घटक अजय बुरांडे साहेब, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे लोक, त्याच्या पलीकडे जाऊन भाजपचे आपले बापू, त्याच्यानंतर उत्तम माने, प्रभाकर वाघमोडे, या सगळ्या लोकांना मी संपर्क केला. संपर्क करून त्यांना सगळ्या वेदना शेतकऱ्यांच्या माहीत होत्या, आणि कृषी मंत्री परळीचे आमदार असल्यामुळं आपण हा आवाज केला तर आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळेल, नाक दाबलं तर तोंड उघडतं, अशा एक आशेनी की काहीतरी लवकरात लवकर भलं होईल. तुम्हीच त्यांच्याशी संवाद साधून हा मोर्चा काढायला लावला? मी त्यांच्याशी संवाद साधला. ते कसं झालं, बुरांडे साहेब उपोषणाला बसले होते बीडला मी जेव्हा गेलो, आणि आपेट साहेब सुद्धा. शेतकरी तो मोर्चा तर काढला, पण शेतकरी संवाद यात्रा काढली तुम्ही, काय चर्चा वगैरे होत आहेत? शेतकऱ्यांच्या समस्या काय आढळून येत आहेत? शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत फार सोप्या आहेत. त्यांना सोयाबीन आणि कापसाचा जो भाव भेटला पाहिजे, त्यांचे सिंचनाचे जे मुद्दे आहेत ते झाले पाहिजे, आणि गावामध्ये सगळ्या पायाभूत सुविधा, रोड असतील, विजेचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल, कुठं शाळा नाही आहेत, कुठे गावामध्ये ज्याही सभामंडप पाहिजे ते नाही आहे, कुठं मंदिराला सभामंडप नाही आहे तर गावामध्ये नाही आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या आहेत, आता माझे जवळजवळ आज 3रा दिवस आहे आणि माझे जवळजवळ 30 गावं झालेले आहेत. 30 गावांमध्ये ह्या अनेक प्रकारच्या समस्या मला दिसून येतात, आणि शेतकरी फार परेशान आहे, गावातले लोक परेशान आहेत, मुख्य म्हणजे विद्यार्थी आणि युवा वर्ग फार बेरोजगारीमध्ये फिरताना मला आढळतोय, आणि खूप मोठा युवा बेरोजगारीचा प्रश्न आढळतो. सोशल मीडियावरती तुमचे फुटेज पण व्हायरल होत आहे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही जे सोयाबीन सध्या शेतकरी काढतायत, शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांचे संवाद साधताय, किती टक्के नुकसान झालंय सोयाबीन किंवा इतर पिकांचं? आता मी ज्या शेतांनी जातोय जिथे सोयाबीन काढतात आहे तिथे कमी नुकसान आहे, पण जिथे पूर्णच नुकसान झालेलं आहे तिथे तर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायचा प्रश्नच येत नाही. कारण जिथं नुकसान झालेलं आहे तिथं अजून कुठून पैसा टाकून ते वेचायचं आणि करायचं, लोक सरळ सरळ माझ्या हिशोबाने त्याला डिस्ट्रॉय करून टाकतात, आगच लावून टाकतात. तर ज्या प्रकारे सध्याची परिस्थिती आहे, पाण्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, पंचनामे कुठं झालेत कुठं नाही झाले. कालही मी ऐकलं काहीतरी 5,000चं अनुदान भेटलंय, पण ते कुणाला भेटलंय अजून माझ्यासमोर कोणते शेतकरी आले नाहीत की त्यांच्या अकाउंटला तो पैसा जमा झाला. खरं तर महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह 1500 रुपये दिला जातो. हे महायुतीचं सरकार ज्या ज्या पद्धतीने आता लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही योजना काढल्यात त्याकडे कसं पाहताय? हे बघा, माझ्या हिशोबाने कुटुंबाने ठरवावं की लाडकी बहीण आहे की लाडका भाऊ आहे. हे मी माझं पर्सनल मत सांगतोय, कोणत्या पक्षाची भूमिका नाही. तुम्ही सोयाबीनला रेट द्या, तुम्ही कापसाला रेट द्या,
आणि लोकांनी ठरवू द्या त्यांचं घर कसं चालवायचं आहे. ही लाडकी बहीणची स्कीम आणून माझ्या हिशोबाने ही काय खूप हिताची स्कीम मला वाटत नाही. महिला सशक्तीकरणच्या गोष्टी चालतात तर 1500 रुपयामध्ये काय होतं तुम्हालाही माहित आहे. आता यामध्ये तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणतात की ती खूप चांगली योजना आहे. मला त्यांच्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, कारण त्यांना असं वाटत असेल ते त्यांचं मत आहे. मी तुम्हाला सांगितलं पक्षाच्या पलीकडे जाऊन माझं व्यक्तिमत मत सुनील गुट्टे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझ्या हिशोबाने सोयाबीनला रेट दिला पाहिजे, कापसाला रेट दिला पाहिजे आणि ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे. लोक पक्षाचे लोक सोडून द्या, घरचे लोक ठरवतील की कोण लाडका आहे. अच्छा, खरं तर ही यात्रा कधी सुरुवात झाली आणि ह्याचा शेवट कुठं होणार? माझी यात्रा 3 दिवसाखाली दिग्रस जे आपलं पहिलं बूथ आहे तिथून चालू झाली आणि शेवट माझा वैद्यनाथ मंदिर प्रभूच्या चरणी 7 तारखेला मंदिरामध्ये मी समारोप देणार आहे आणि पुढील कामासाठी परत 8 तारखेपासून सज्ज होऊन कामाला लागणार आहे. बाकी इतर कोणकोणत्या निवडणुकीच्या अगदी इतर कोणकोणत्या चर्चा वगैरे होताना पाहायला मिळतात ग्रामीण भागात? ग्रामीण भागामध्ये ज्या चर्चा होत आहेत तेच होत आहे की डीपी आली नाही. ज्या गावामध्ये डीपी त्या गट समजा ग्रामपंचायतमध्ये 2 गट असतील, एक सत्ताच्या सोबत असेल, दुसरा गट सत्ताच्या विरोधात असेल तर त्यांना डीपीहून लाईट सुद्धा भेटत नाही, अशी सुद्धा चर्चा आली. काल मी सरफराजपूरला होतो, तिथे 1 रूम, 1ली ते 5वी शाळा, 70 विद्यार्थी आणि 4 शिक्षक अशी परिस्थिती मला नजरेत आली. काल रात्री बोदेगावला माझा मुक्काम होता, तिथे 10 वर्षापासून जिल्हा परिषदेची शाळाच बनते, मंदिरामध्ये शाळा भरवतात आहे. त्या शाळेचं बांधकाम धनंजय मुंडेंनी कबुली केली होती. आपलं त्यांचं जे प्रतिष्ठान आहे ज्याच्या थ्रू नाथ प्रतिष्ठान, त्याच्या थ्रू आम्ही शाळा बांधून देऊ. मागच्या 5 वर्षात तर शाळा बांधली नाही, 1 मजला झालेला आहे आणि आता मला वाटतं अजून एकदा आमदार की त्यांना द्या मग मी शाळा बांधतो असं ते कदाचित जनतेला आवाहन करतील त्या गावामध्ये आल्यानंतर. राष्ट्रवादीचे नेते मंडळी जे आहे ते बीड जिल्ह्यातले बरेच मोठे चर्चा जे आहेत ते निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळाले की बऱ्याच ठिकाणी बोगस वगैरे मतदान झाले. हे चर्चा सध्या तुमच्या संवाद यात्रेदरम्यान निघताना पाहायला मिळतात का? 100% मिळतात. ज्या गावामध्ये बूथ कॅप्चरिंग झालेलं आहे किंवा ज्या गावांमध्ये बोगस मतदान झालेलं आहे, म्हणजे फक्त शाही लावून दिली पण त्यांनी मतदान टाकलं नाही, बटन कोणीतरी दुसऱ्यांनीच टाकलं आहे. माझ्या संवाद यात्रेमध्ये मला शेतकरी सांगतायत, मला लोक सांगतायत. कुठं चर्चा झाली बोगस मतदानचं? आता भरपूर गावांनी झाली. मी आज मागचा जे गाव केलं आणि खासकर आमचा जो समाज आहे वंजारी समाज, त्या गावांमध्ये भरपूर बूथ कॅप्चरिंग झालेलं आहे. काही जागी शाही लावली, बटन दाबले गेले, काही लोकांनी मनानी मतं केले, पण आमच्या समाजाच्या बूथवर जास्त कॅप्चरिंग झालेली मला दिसते आपल्या मतदारसंघात. अच्छा, म्हणजे जिथं जिथं ओबीसी समाज आहे तिथं बूथ कॅप्चरिंग झालं असं तुमचं म्हणणं आहे? हो, जिथे जिथे आमचा कसा वंजारी समाज आहे. कसा आहे नागरिकांचा वगैरे? नाही, त्यांचं म्हणणं सरळ येतं की जातीवाद झाला होता, मराठा आणि ओबीसी झाल्यामुळे आमच्या मनाचं आम्ही केलं नाही, आम्ही जातीच्या बाजूनी उभी राहिलो, अशी स्पष्ट भूमिका त्या लोकांची आहे की साहेब जातीवाद झाला, आम्हाला आमच्या जातीच्यासाठी माती खावा लागली म्हणून आम्ही हे केलंय, अशी प्रामाणिक भूमिका ते लोक मला सांगतायत. शेतकरी संवाद यात्रेला प्रतिसाद कसा आहे? मला खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजगी आहे आणि त्या नाराजगीच्या दृष्टिकोनातनं त्यांना कोणीतरी येतं आहे आणि कोणीतरी त्यांना बोलतं आहे आणि काहीतरी विश्वासाने त्यांना करू, सोबत मिळून करू. आणि मोर्चाचा मला खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे एक नाव झालं आहे की नाही, ह्यांनी परळीमध्ये खूप मोठा मोर्चा काढला, हजारो लोक, ट्रॅक्टर, बैलगाड्या होत्या आणि हे घाबरत नाही आणि कोणा दहशतीला हे तोंड देऊ शकतात खंबीरपणे. त्याच्यामुळे मला प्रतिसाद मिळतोय. रात्री मी 12-12 वाजेपर्यंत मंदिरात बसलेला असतो, कारण मुक्काम गावीच आहे माझा. तिथे सुद्धा युवा पिढी येत आहे, वयस्कर लोक आहेत, वडीलधारी लोक येत आहेत. प्रचंड नाराजगी आहे मतदारसंघामध्ये. धनंजय मुंडेंची बऱ्याच वर्षापासून पंकजा मुंडे देखील याच विधानसभेचं नेतृत्व करत होते, आता धनंजय मुंडे करतायत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा कार्यकर्ता वर्ग जो आहे तो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मात्र आता तुमचा कार्यकर्ता वर्ग जो आहे तो कसा आहे? हे बघा, जनता जनार्दन आहे. आमचे कार्यकर्ता आणि त्यांचे कार्यकर्ता असं मी विभाजन करणार नाही. इथे प्रश्न जनतेचा आहे. त्यांच्या कार्यकर्त्या सुखी आहे आणि कोणाचा तरी कार्यकर्ता दुखी आहे असा प्रकार नाही आहे. इथे विधानसभेमध्ये प्रचंड नाराजगी. पक्षाचं काम वगैरे करण्यासाठी तर कार्यकर्ता पाहिजेच. पक्षाचं काम करण्यासाठी कार्यकर्ता लागतो, लोक लागतात. ते पक्षाच्या पलीकडची जाऊन भूमिकेचे मी सांगतोय. हे जे शेतकरी मोर्चा झाला त्याच्यामध्ये काही एक पक्ष होता का? आज शेतकरी कोण्या पक्षाचा आहे? शेतकरी आहे. तो कोण्या जातीचा आहे का? सोयाबीन जेव्हा विकल्या जातं आणि ज्या भावात विकल्या जातं तो काय वेगळ्या जातीला वेगळा रेट असतो का? तसं काही नाही आहे. हे विधानसभेचा पूर्ण प्रश्न आहे. इथे जेवढे शेतकरी ते शेतकरी मतदार आहेत. ह्या पक्षाचे संवाद यात्रेची सकाळची सुरुवात वगैरे कशी होती? प्रत्येक नाईटला तुम्ही मुक्कामी वगैरे त्याच गावामध्ये थांबतायत?
रात्री 12-1 वाजतो झोपायला, कारण लोक असतात, युवा असतात, त्यांना एक बोलण्याची आवड असते आणि गावामध्ये असं मुक्काम नेते मंडळी समजा करत नसतात. मी करतोय तर त्यांना एक आकर्षण आहे. सकाळी उठल्यानंतर लवकर आंघोळ करून बाहेर मंदिरामध्येच बसलेलो असतो.